magnet having magnetic dipole moment M is placed into magnetic field B1 and B2 respectively. If it is displaced slightly from the equilibrium position, it oscillates 60 times in 20 seconds in the field B1 and 60 times in 30 seconds in the field B2. The ratio of field B1 to that of the B2 is, तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे 3:2, बी ऑप्शन आहे 9:4, सी ऑप्शन दिलेलं आहे 2:3 आणि लास्ट डी ऑप्शन दिलेलं आहे 4:9. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला टाईम पिरियड दिलेला आहे 60 ऑसिलेशन कंप्लीट करताय 20 सेकंड. मग टाईम T1 झाला तुमचा किती 20 सेकंड आणि पुन्हा 60 ऑसिलेशन्स कंप्लीट करताय 30 सेकंड. मग T2 झाला आपला किती 30 सेकंड झालेला आहे. ओके, आपल्याला फाईन काय करायचं B1 आणि B2चा रेशो. ओके, मग आपल्याला सर्वात पहिले आपण टाईम पिरियडचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू. टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ बार magnet rotating in a uniform magnetic field तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला जो आहे तो आहे T = 2π √I/MB. M म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तर आता आपल्याकडे T1 आणि T2 दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाईंड करायचं B1/B2. T आणि B याच्यात कसं रिलेशन आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे. म्हणून आपण एक काम करू, T2 वरती घेऊ आणि T1 खाली घेऊ. T2/T1 = आता T2ची व्हॅल्यू 2π √, भेटेल I तसाच भेटणार डिवायडेड बाय M पण तसंच राहणार आणि बीच्या जागी आपल्याला काय करायचं B2 करावं लागेल त्याला. आणि T1 जो असेल तो 2π √, आता याचा रेसिप्रोकल करावं लागेल. सर्वात पहिले त्या B1ला काढून टाकू, त्याच्या जागी काय करू तर B2 आपण या ठिकाणी राईट करणार आहे. ओके, इथं आपल्याला त्याचं रेसिप्रोकल करायचं. M B1 वरती राहील डिवायडेड बाय काय आला I. आता याच्यात ज्या सारख्या टर्म्स आहे ते काय करू आपण कॅन्सल करू. जसं की 2π कॅन्सल झाला, M कॅन्सल झाला, I कॅन्सल झाला. मग T2/T1 भेटेल. T2/T1 इज इक्वल टू √B1/B2. T2ची व्हॅल्यू आहे 30 आणि T1ची व्हॅल्यू 20, राईट. ते आपण या ठिकाणी आपण पुट करून टाकू. मग तो झाला 30/20 आणि त्या √मध्ये भेटेल B1/B2. आता 0 काय होणार आहे कॅन्सल आणि याचं काय करून घेऊ आपण स्क्वेअरिंग करून घेऊ लगेच. ओके, मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. आता स्क्वेअरिंग जर केला तर 3चा स्क्वेअर किती भेटेल 9, 2चा स्क्वेअर किती 4 आणि रूटमध्ये जो भेटणार आहे ते भेटेल आपल्याला B1/B2. ओके, आणि याच आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल. म्हणजे रेशो ऑफ B1 to B2 इज इक्वल टू 9/4. ओके, हे त्याचा फायनल आन्सर असेल. आता या 4 ऑप्शनपैकी आपलं करेक्ट आन्सर काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी म्हणजेच काय, दॅट रेशो इज 9:4. म्हणजे B1 आणि B2चा रेशो किती 9:4 असेल.